निघायचं 10 मिनिटं. आता जायचं मुंबईला. ते म्हणतात पहिले आंघोळ करून घे. गाडीत रूम फ्रेशनर नाही म्हणा. नाही नर्मदा नदीत जागा नाहीये. जाऊ दे पण मी काय काय गेले पण का? माझे केस खूपच हे आहेत, सिल्की आहेत. लगेच पेढी जास्त आली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज मी मॉर्निंगला रेडी झाले कारण मला आज जायचं आहे व्हिडिओ शूटसाठी. सो मेकअप शूट आहे हा कॉन्सेप्टवाला. सो त्याच्यामध्ये नऊवारचा शूट आहे आणि त्याच्यासाठी मला जायचं आहे. आता माझी मेकअप आर्टिस्ट येते थोड्या वेळात मला घ्यायला. सो मग तिच्यासोबत मी जाईल. एक दुसऱ्या मेकअप आर्टिस्ट आहे, त्यांच्या मेकअप स्टुडिओला जायचं आहे कारण 2 मॉडेल्स रेडी करायच्या आहेत. तर सो त्या दोघी मिळून त्या 2 मॉडेल्स रेडी करणार आहेत. सो मग आता रेडी झालं आहे. आणखी नाश्ता वगैरे नाही केला आहे. आता बघेन माझी जी मेकअप आर्टिस्ट आहे ती काय म्हणते, कारण मॉर्निंगचे 8:30 झाले आहेत आणि एवढ्या लवकर नाश्ता वगैरे नाही होत. सो मग आता बघूया, ती जर म्हणेल तर आम्ही बाहेरच कुठेतरी नाश्ता करूया. इथे आम्ही आता करणार आहे नाश्ता नाद ब्रह्मला. इडली घेतली आहे. पोचलो आहे आम्ही इथे. ही माझी मेकअप आर्टिस्ट आणि या मेकअप स्टुडिओला आजचा जो मेकअप आहे तो होणार आहे. मला तर काहीच माहित नाही. रात्री तुला मी सहज मेसेज टाकला. कॅन्सल झालंय. हो अमरावती नेते पण आहे का सोबत? नाही बस काय तिचं माझं काही बोलणं झालंच नाही कालपासनं. तर फक्त मला रात्री आठवण आली. रात्री मला 12 वाजता मी त्या रिसेप्शन मध्ये होती ना, मला आठवण आली. तरी म्हटलं बाई आपण हिला शुभांगीला सांगितलं, शुभांगी ओरडणार माझ्या नावाने. म्हटलं आता मला तुमचा काल रात्रीपर्यंत काहीच मेसेज नाही आला. मी म्हटलं हे करतात की नाही करत. मग ताईचा कॉल आला, मग तुमचा मेसेज पाहिला मी इंस्टावरती. मला एवढं हे होत होतं कारण माझं संडे मला नागपूरला जायचं अचानक ठरलं, नाही तर मला शूट करायचाच होता काही करून गुढीपाडव्याचा. आणखी एक फोटोग्राफर होता, त्याला म्हटलं मी याच्यावर हे पाय सगळं मी अरेंज केलं. त्याच्या बदलीत मला ट्रीट लागली. काय आउटफिट अरेंज केला, फोटोग्राफर अरेंज केला, व्हिडिओग्राफर अरेंज केला, मग त्याची ट्रीट मला लागला. कसा काय व्हायचं सांग. शुभांगी आता तू सर्व काही ताईलाच दे. मला काहीच नको देऊ तू. किती फक्त मेकअप कर. मी फक्त मेकअप करणार आहे ना, मी काहीच देणार नाही. मग बस आता निघायचं 10 मिनिटं. आता जायचं मुंबईला. ते म्हणतात पहिले आंघोळ करून घे. गाडीत रूम फ्रेशनर नाही म्हणा. नाही नर्मदा नदीत जागा नाहीये. जाऊ दे पण मी काय म्हणते, तू आहे का फ्री आहे का? ट्रिप वगैरे नाहीये काय? लगेच अपेक्षा नको करू ट्रिपची. काय गेले पण का? माझे केस खूपच हे आहेत, सिल्की आहेत. लगेच तसं डायरेक्ट असे घ्या ना, त्याला मागे घेऊन मग त्याला क्लिअर बस.
स्पॉन्सर आहेत ना आजचे. मला जिकडे घेऊन जा. आम्ही बसून येतो फक्त. बसून येतो आम्ही. त्याचं काही टेन्शन नाही पडत ना. एक तासाचा प्रवास करून आता आम्ही फायनली आमच्या लोकेशनवरती पोहोचलोय. अतिशय सुंदर असं दगडांमध्ये बांधलेलं हे महादेवाचं मंदिर 12व्या शतकातील आहे. या मंदिराची संपूर्ण माहिती या बोर्डवर दिलेली आहे. हे मंदिर देवगिरीचे राजा राजश्री रामदेवराव यांचे प्रधान श्री हेमाद्री यांनी बांधलेलं आहे. पेढी जास्त आली. मागे येस माय आणि काही थोडा फेस करून कर माझ्याकडे आता. हा आता वॉर्ड क्लाइंट पाहून ना ते. दहीवड्याचं काय आहे पण ते क्लायंट पळालं तर कसं आहे ना खाऊ घालणार आहे तो. घरी आले आहे. मेकअप शूट कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर मी परत मेकअप स्टुडिओमध्ये गेले होते पूर्ण नऊवारी वगैरे सगळं मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह करण्यासाठी. आणि तिथून आता मी वापस माझ्या घरी आले. खूप जास्त थकली कारण खूप ऊन होतं आणि लोकेशनही खूप दूर होतं. त्याच्यामुळे खूप जास्त थकवा आला आहे आता. पण तरीसुद्धा आता मला डोकं वगैरे धुवायचं आहे कारण हेअर्स खराब झाले आहेत बघू शकतात. कारण ते कर्ल्स वगैरे हेअरस्टाईलसाठी कर्ल्स वगैरे करावं लागतं. त्याच्यामध्ये स्प्रे वगैरे मारतात. त्याच्यामुळे मी लगेचच धुवून घेत असते कारण मग दुसऱ्या दिवशी म्हटलं की हेअर डॅमेज होण्याचे पॉसिबिलिटीज जास्त असतात त्याच्यामुळे. सो आता बस इथे या व्लॉगला आपण एंड करूयात. आणि तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर हा व्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. So thank you so much and bye bye.